चला 12:47 झाली आहेत. आता आपण ते पेशव्यांचं स्मारक पाहिलं असेल. ते पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ, त्यांचे मोठे पुत्र म्हणजे थोरले बाजीराव. तुम्ही वाचतोय, बाकी काही नाही आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 डिसेंबर आणि तुमचे ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागामध्ये स्वागत आहे. तर मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की आपण येताना श्रीवर्धनमधील काही 1-2 ठिकाणे पाहिली आहेत. तर आता आपली ट्रिप पूर्ण झाली आहे आणि आता आपण लागलो आहे मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. आणि आता आपण आहोत श्रीवर्धन म्हसळा रोडवरती. हा रोड इतका सुंदर आणि मेंटेन आहे ना की मला राहावलंच नाही त्याचं चित्रीकरण करण्यापासून. म्हणून मी तो तुमच्यासाठी टाईम लॅप्सच्या स्वरूपात रेकॉर्ड करून घेतला आहे. रस्ता इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे रस्ता. I could not resist. रस्ते जयगडला भारी ना, मस्त दिसतंय ना. तरी हिवाळा असल्या कारणामुळे असेल किंवा धुकामुळे असेल, आकाश तितकंसं निळशार दिसत नाही. आणि त्या निळ्याशार आकाशात ढगांचे कापसासारखे पांढरे पांढरे पुंचके असतील ना तर क्या कहने. हे बघा, हे अगदी असे आहे की नाही भारी. रस्त्यावर आले नाही कळत कुठे पण बसतात. ते कुठेही जाऊ शकतात. आपण विचार करून गाडी चालवायची. मुलं ते मस्त चुकवायला फास्ट चालवली तर उपयोग नाही. समोर येणार हे समजूनच गाडी चालवायची. 41 7 किलोमीटरवर आहे. तर मित्रांनो, मी एक भाग केलेला आहे तो दिवे आगारवर. दिवे आगारमधील सुवर्ण मंदिर, रूपनारायण मंदिर, उत्तरेश्वराचं मंदिर, तसेच दिवे आगार बीच. दुसरा भाग केला आहे तो आरावी आणि कोंडिवली बीचवरती. आणि तिसरा एक जो भाग केला आहे तो केला आहे भरडखोलच्या फिश ऑक्शनवर. तर ते भाग तुम्ही बघितले नसतील आणि तुम्हाला ते पाहायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलच्या पेजवर जा आणि ते भागही बघा. आणि ह्या आधीचा भाग आहे तो श्रीवर्धनचा. म्हणजे येताना आम्ही श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, श्रीवर्धनचं श्री सोमजाई देवीचं मंदिर आणि पेशवे स्मारक हे कव्हर केलेलं आहे. तर तोही भाग तुम्ही पाहू शकता. आता इथून कॉन्क्रीट रोड सुरू झालेला आहे. म्हसळा 1 किलोमीटर आहे इथून. चला, आता आपण म्हसळ्याला पोहोचलेलो आहोत आणि आता ह्या म्हसळा माणगाव रोडला आपण लागलेलो आहोत. अख्खा मुंबई गोवा महामार्ग 15-20 वर्ष कंप्लीट होण्यासाठी रखडत असताना हा माणगाव म्हसळा रोड एकदम परफेक्ट कॉन्क्रीटचा कसा काय बनला ते एक नवलच आहे. बहुतेक पर्यटन स्थळं असतील म्हणून केला असावा, पण जरूर चांगली आणि वाखाणण्यासारखी गोष्ट आहे बाबा. त्यामुळे ॲप्रिशिएट तर करायलाच पाहिजे. बरोबर 1:56 झाले आहेत आणि आता आपण माणगावला पोहोचलो आहे. तर इथे मुंबई गोवा हायवेला लेफ्ट मारायला थोडंसं ट्रॅफिक आहे. दुपारचे 2:07 झालेली आहेत. आपण इंदापूरच्या गॅस स्टेशनला पोहोचलेलो आहोत. जा आता तुम्ही तिथे कुठे खायला मिळालं, काय बोरिया ढाबा, काय ढाबा, कुठे काय मिळालं ना जेवून घ्या. वॉशरूमला जा, सगळं मम्मीला घेऊन जा. तर मित्रांनो, श्रीवर्धनला जाताना जो नागोठण्याला मी गॅस भरला होता तो गॅस अजूनही संपलेला नाही. शेवटची एक दांडी शिल्लक आहे.
आणि बरोबर आम्ही इंदापूरच्या गॅस स्टेशनला पोहोचलो आहे आणि लाईन हलते त्या आणि तेवढ्यात कुठेतरी हे लोक जेवून पण घेतील, म्हणजे माझा तेवढा वेळ वाचेल. म्हणजे अर्धा तास पाऊण तास मला गॅस भरायला गेला तरी चालेल, कारण तेवढा वेळ जेवायला लागतोच. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला गॅस भरायला. तर मित्रांनो 2:28 माझा गॅस भरून झालेला आहे. हे मुद्दामून ट्रिप मीटर दाखवले तुम्हाला. 3:10 झाले आणि इंदापूरच्या CNG पंपावरून 3:05 निघाले. 2:07 आपण इंदापूर CNG पंपावर आलो आणि 3:05 आपण तिथून निघालो. म्हणजे आपल्या जवळजवळ 1 तास तिथे हॉल्ट झाला. झाली आहेत. आपण कोलाडला पोहोचलो आहे. म्हणजे इंदापूरच्या गॅस स्टेशनपासून ते या कोलाडच्या ब्रिज खाली यायला जवळजवळ 15-16 मिनटं लागतात. इथपर्यंत तरी रोड व्यवस्थित आहे. पुढे लगेच 2 मिनिटांनंतर मुंबईकडे जाणारी लेन पण कॉन्क्रिटिंग केलेली आहे आणि सुरू झालेली आहे. 3:29 झाले. मला वाटतं सुगई खिंडीच्या अलीकडे मुंबईकडे जाणारी लेन ही पण कॉन्क्रीट झालेली आहे आता. मित्रांनो आता हा जर तुम्ही बघितला तो पूर्ण सुकेळी खिंडीचा टाइम लॅप्स होता. मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यात सुकेळी खिंडीची कोकणात जाणारी कॉन्क्रीट लेन सुरू होईल असं वाटतंय. कारण पूर्ण तयार झालेली आहे ती, फक्त ट्रॅफिक सुरू नाही झालंय त्या लेनवरून. जोशीवाडेवाले इथे पोहोचलेलो आपण. खिंडीच्या एंड नंतर जोशीवाड्यापासून सगळा खडखडाट चालू झालेला आहे. व्हायब्रेटर आहे पूर्ण खडखड. उजवीकडची कॉन्क्रीट लेन सुरू झालेली आहे. सुकई खिंडीच्या एंड पासून म्हणजे जोशीवाडेवाल्यापासून थेट वाकण फाट्यापर्यंत पूर्ण खडखडाटच आहे. आता बघूया वाकण फाट्याच्या पुढे काय परिस्थिती आहे. आता आपण वाकण फाट्याला आलोय. आता वाकण फाट्यापासून मुंबईकडे जाणारी कॉन्क्रीटची लेन झालेली आहे. त्याच्यावर गोण्या टाकल्या आहेत क्युरिंगसाठी आणि दोन्ही ट्रॅफिक या कॉन्क्रीटच्या लेनवरून म्हणजे कोकणात जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या लेनवरून चालू आहे. तीन वाजून 43 मिनिटं झाली आणि आत्ताच नागोठणेचा महानगर गॅसचा जो CNG पंप आहे तो मागे गेलाय. आत्ताच तुम्ही वाकण फाटा ते नागोठणेचा टाइमलॅप्स पाहिलाय आणि आता नागोठण्याच्या CNG पंपापासून पुढे पाहूया. आता हा रस्ता आता इथे खडबडीतच आहे. आता आपण माझं CNGचं कॅल्क्युलेशन पाहूया. मी घरून निघालो तेव्हा जेवढा गॅस होता त्यावर निघालो आणि नंतर डायरेक्ट JNPT रोडवरती पळसपेपाड्याला एक CNG स्टेशन आहे तिथे CNG फुल टँक केला. तिथे मला वाटतं जवळजवळ 580-85 रुपयाचं CNG मी भरलं असेल.
नंतर मी पुढचं CNG बदलं ते नागोठण्याच्या नवीन CNG पंपावरती, कारण तोच एक शेवटचा CNG पंप आहे मुंबई गोवा हायवेवरचा, इंदापूरच्या अलीकडचा. तिथे मी जवळजवळ 200 रुपयाचं CNG भरलं असेल, तेवढंच बसलं असेल ठराविक. हा नागोठण्याचा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे, त्याच्या खाली फक्त कॉन्क्रीटचा पॅच आहे. हा जुना पॅच आहे. थोडासा पुढेपासून नागोठण्याच्या एक 3-4 मिनिटं पुढेपासून बऱ्यापैकी जरासा डांबरी रोड आहे हा. आता इथून आता पेवर ब्लॉकचा रोड आहे. आणि नागोठण्याच्या CNG पंपावरती मी जो फुल टँक केला त्याच्यावरती मी श्रीवर्धन, आरावी, कोंडिवली, त्याच्यानंतर परत एकदा भरडखोलला गेलो, नंतर दिवेआगारला गेलो, दिवेआगार फिरलो आणि पुन्हा मी कोंडिवलीला आलो. त्यानंतर मुंबईला परत येताना मी श्रीवर्धनला बीच आणि श्री सोमजाई देवीचं मंदिरही केलं. तर मुंबईला परत येताना इंदापूरच्या गॅस स्टेशनजवळ माझ्याकडे CNG स्टॉकची एक दांडी शिल्लक होती, म्हणजे जवळजवळ इंदापूरपर्यंत माझा गॅस चालला. कामत गोविंदापासून जो खडखड रोड जो सुरू झाला तो कोलेटी गावाच्या बस थांब्याला येऊन संपला आणि तिथून आता पुढे हा सिंगल लाईन जुना आपला. म्हणून मी श्रीवर्धनला जाताना इंदापूरला गॅस भरायचा रिस्क नाही घेतलं, पण येताना मी इंदापूरच्या CNG पंपावर थांबलो, कारण तो गॅस मला मुंबईपर्यंत आरामात पुरणार होता. आणि नेमकं तसंच झालं. इथे उजव्या बाजूला कोकणात जरा लेनचं कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. मशीन तुम्हाला लावलेली दिसते. परत आपण आमटेमला पोहोचलोय. आमटेम पासून जुना सिंगल डांबरी रोडच आहे. म्हणजे नागोठण्यापासून जो खडखड रोड सुरू झाला तो पूर्ण आमटेमपर्यंत. आता आमटेम नंतर हा सिंगल डांबरी रोड आहे. थोडासा परत पेवर ब्लॉकचा पॅच आलेला आहे. ठीक आहे, आणि व्यवस्थित चालवता तरी येते. त्या खडखडमध्ये तर फुल बॉडी व्हायब्रेशन होते. आमटेम गावापासून 5 मिनिटं पुढे कोकणात झालेला कॉन्क्रीटचा लेनचं काम पूर्ण झालेलं आहे. गोण्या टाकल्या आहेत मोठ्या, क्युरिंग चालू आहे त्याचं. म्हणजे हा पण पॅच 1-2 महिन्यात चालू होईल. ट्रॅफिक मात्र या मुंबईकडे जाणाऱ्या लेनमधून चालू आहे, दोन्ही मार्गाचं. आता आमटेम गावापासून साधारणतः 5 ते 7 मिनिटं पुढे आता ही कॉन्क्रीटच्या लेन चालू झाल्या आहेत दोन्ही साईडच्या. आता याच्या पुढे तुम्हाला माहितीच आहे हा वडखळचा एरिया आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली मला 1500 रुपयाचा गॅस लागला फक्त. आणि मध्ये फक्त 20 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवली गाडीच्या मेंटेनन्ससाठी.
समटेम गावाच्या 5-7 मिनिटानंतर जो कॉन्क्रीटचा पॅच सुरू झाला होता, साळिंदे करंज टोप हे गावं करून आता ह्या गडपपर्यंत तो पॅच संपलेला आहे. 4:24 झाली आणि आपण आता गडबला पोहोचलेलो आहोत. पण हा गडबचा रोड पण चांगला आहे. गडबचा पुन्हा मधला थोडासा पॅच गेल्यानंतर इथून पुन्हा कॉन्क्रीटच्या लेनला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूची कॉन्क्रीट रोड झालेली आहे. डिवायडरचं काम झालेलं नाही आहे. गडबपासून पुन्हा कॉन्क्रीट रोड सुरू होतोय. आता तुम्ही पाहू शकता इथून आता वडखळ बायपासला सुरुवात झालेली आहे. 4:28 झाले आणि तुम्ही पाहू शकता आता वडखळ बायपासला सुरुवात झालेली आहे. येताना सांगितल्याप्रमाणे वडखळ बायपासची मुंबईकडे जाणारी लेन बंद केलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचं ट्रॅफिक कोकणात जाणाऱ्या लेनवरून सुरू आहे. वडखळ बायपास करून पुढे आल्यानंतर थोडंसं इथे पुढे आता मुंबईत जाणाऱ्या लेनचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. हे पण 1-2 महिन्यात सुरू होईल आता. आणि दोन्ही मार्गाचं ट्रॅफिक हे कोकणात जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या लेनवरून सुरू आहे. आता लगेच पुढून दोन्ही मार्गाचं ट्रॅफिक आपापल्या लेनवरून सुरू केलेलं आहे आणि दोन्ही मार्गिका कॉन्क्रीट झालेल्या आहेत. आपण मला वाटतं आता थोडंसं पेणच्या अलीकडे आहोत. चला, पेण आलेलं आहे. 4:37 झालेली आहेत. पेणच्या ब्रिजवर पण दोन्ही मार्गिकांचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि दोन्ही ट्रॅफिक आपापल्या लेनवरून सुरू आहे. हा डाव्या बाजूला आला पेणचा HPचा CNG पंप. डाव्या बाजूला हिमगौरी रेस्टॉरंट आहे. त्याच्या समोरचा पॅच हा नवीनच मला वाटतं कॉन्क्रीट केलेला आहे. हा पुढचा पॅच जुनाच कॉन्क्रीट वाला आहे. आता इथेही मुंबईत जाणाऱ्या कॉन्क्रीट लेनचं कॉन्क्रिटिंग पूर्ण झालेलं आहे. पण ट्रॅफिक मात्र कोकणात जाणाऱ्या लेनवरूनच सुरू आहे. ती लेन पण बहुधा 1-2 महिन्यात चालू आहे. इथेही तुम्ही पाहू शकता मुंबईत जाणाऱ्या लेनचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. ते पण पुढच्या 1-2 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. गोविरले आलेलं आहे. तिथे हे भाज्यांचे स्टॉल्स आहेत ते गोविरले. खारपाड्याच्या टोल नाक्याच्या अलीकडे या ब्रिजवरती मुंबईकडे जाणारी लेन कॉन्क्रीट केलेली नाही आहे. पण उजवीकडची लेन कोकणात जाणारी पूर्ण कॉन्क्रिटिंग केलेली आहे. 4:54 झाली आहेत आणि आपण आता पाताळगंगा रिव्हर ब्रिजवर पोहोचलेलो आहोत. चला, हा डाव्या बाजूला गेला चिरनेरचा फाटा, खारपाडा रोड. खारपाड्याचा टोल नाका, आपट्याचा टोल नाका आलेला आहे. तो फार वर्षापूर्वी अबंडन केला होता. खारपाड्याचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर उजव्या बाजूला आपटा फाटा लागतो. इथपासून मुंबईकडे जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या लेनचं काम स्लॅब झालेलं आहे. क्युरिंग चालू आहे.
बघा तुम्हाला दिसू शकते पुढे स्लॅब टाकायची मशीन आहे आणि दोन्ही बाजूचं आणि आत्ताच नवा फ्रेश स्लॅब टाकण्याचं काम चालू आहे आणि दोन्ही बाजूचं ट्रॅफिक हे कोकणात जाणाऱ्या लेनवरून सुरू आहे. म्हणजे आपटा फाट्यापर्यंत कॉन्क्रिटिंग पण होऊन जाईल 1-2 महिन्यात, म्हणजे मुंबईकडच्या लेनचं. चला आता इथे डायव्हर्जन मिळालेलं आहे, ते मला वाटतं इथून नाही, इथे जुनाच रोड आहे पण इथे काम सुरू नाही झालं आहे, जुना डांबरी रोडच आहे. इथे डिवायडर खोदून काढायचं काम चालू आहे, डिवायडरचं काम करतात आहे. चला रोड तरी व्यवस्थित आहे, डांबराचा असल्यावरही. समोर कर्नाळाचा सुळका दिसतोय. बरोबर 5:02 झालेत आणि तुम्ही पाहू शकता आपण कर्नाळ्याला पोहोचलेलो आहोत. 5:13 झालेत आणि आता आपण परस्पे फाट्याला पोहोचलो आहे. आता इथून आपण नेहमीप्रमाणे चेनबुटीचा रोड घ्यायचा, लेफ्ट मारायचा. हा माझा 28 डिसेंबरचा श्रीवर्धनहून मुंबईला येतानाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मी या भागात माणगाव ते पळसपे फाटा हा भाग पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि अगदी डिटेल मी तुम्हाला इथे रिव्ह्यू दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकणात जाताना वीर रेल्वे स्टेशनपासून जो रस्ता बनलेला आहे तो अगदी चिपळूणपर्यंत. परशुराम घाटही आता 80-90% पूर्ण झालेला आहे आणि येत्या वर्षात मला वाटतं कशेडीचा बोगदाही सुरू होण्यास हरकत नाही. माणगाव आणि इंदापूर बायपासचं काम चालू आहे की नाही तेच कळत नाही. माणगाव इंदापूर कोलाडचा रस्ता हा जुनाच आहे पण त्यातल्या त्यात ठीक आहे, म्हणजे मोटरेबल आहे. पण कोलाड ते गडब किंवा वडखळच्या नंतरपर्यंतचा रस्ता हा अगदी खराब आहे. त्यापेक्षा तुम्ही वाकण फाट्यानंतर पालीचा मार्ग घेऊ शकता. आणि कोकणात जातानाही गडबपासून ते कोलाडपर्यंत हा रस्ता अगदी खराब आहे आणि तेव्हाही तुम्ही पालीच्या मार्गाने येऊन वाकण फाट्याने पुढे जाऊ शकता. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ह्या ना त्या साईडचं कॉन्क्रिटिंग झालेलं आहे आणि फेब्रुवारी 24पर्यंत त्यावर ट्रॅफिक सुरू झालेलं असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले अपडेट्स तुम्हाला आवडले असतील तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओ. बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल व्हिडिओ अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.